सर्वांची मन जिंकली। रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघ आपण देखील अगदी काटेकी टक्कर शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही लढलात, झुंजलात, परंतु जो चांगला खेळतो शेवटी त्याचा विजय होतो आणि जो पराभूत होतो त्याने मात्र ना उमेद न होता ज्या चुका झाल्या त्या चुकांमध्ये सुधारणा करून पुढील स्पर्धांमध्ये कशा प्रकारे आपल्याला खेळायचं आहे आणि तोच अनुभव घेऊन खेळायचं असतं। इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला। मिस फिल्डिंग, चेंडू जातोय सीमारेषा पार, आलाय चौकार। ठाकूरपाडा संघ आपण कृपया करून आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। ठाकूरपाडा टीम 12th मन कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। आम्हाला तुमच्या गोलंदाजाचं नाव माहीत नाहीये। शुभमजी पादे एसपी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। वेलकम, सहर्ष स्वागत आहे। इथे मात्र अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला, चेंडूला मात्र खेळून काढलं जात आहे। लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय। एक रन यावेळेला मात्र कंप्लीट होते आहे। या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा, 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड। मनाचे राजे चषक वेळी 2025 स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अतिशय सुंदर दर्जाचं हे क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवायला मिळते आहे। रॉकी दादा, खूप चांगलं तुम्ही क्रिकेट खेळलेला आहात। आता लागलीच तुमची स्पर्धा 3 जानेवारीपासून सुरू होते आहे। त्या स्पर्धेकरता आमच्याकडनं लक्ष शुभेच्छा आहेत। 3 चेंडू आतापर्यंत झालेत। वनदेश अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता। षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती। इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय। वाईड लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू गेलाय, फिल्डर तिथे आहे डीप मध्ये, तिथपर्यंत आपण पाहू शकाल तर 1 रन ही कंप्लीट केली गेली या एका धावेच्या माध्यमातून। आपण पाहतोय धाव संख्या आता पुढे गेली आहे। धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 7 धावा। 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहे। षटकातील पुढचा बॉल फिरून खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता, योग्य प्रकारे बॅटवरती आला नाही आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय डॉट चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय। धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या अजूनही पाहायला मिळते धाव फलकावरती 7। अगदी खचाखच भरलेलं हे मैदान आपण पाहू शकाल। प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपण पाहतायत हळूहळू मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय। प्रेक्षकांकरता मात्र आपण पाहतोय आसन व्यवस्था, अगदी चांगल्या पद्धतीचे स्टँड इथे उभारले गेलेत। वनदेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये आहे, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पलीकडे, षटकार 6 धावांकरिता। अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला। रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं ते फटक्याला। 6 धावांची मोहोर तिथे उमटवली आणि या षटकाराने आपण पाहतोय षटकाची देखील समाप्ती झाली। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहिलीत तर धाव संख्या फलकावरती झाली आहे 13 धावा। षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 13। षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती अंकित। अतिशय सुंदर असं हे मैदान आणि या मैदानावरती रंगणारी ही लाजवाब टेनिस बॉल क्रिकेटची पहिली हंगामाची स्पर्धा। षटकातील पहिला बॉल अंकित घेऊन तयार, अतिशय वेगवान मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय। विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय, कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये। धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये। धाव संख्या 13 झाली। आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून काहीतरी कानमंत्र एकमेकांना दिला जातोय, त्याचा फायदा फलंदाजाला कसा होईल या स्पर्धेकरिता आपण पाहतोय नचिकेतजी पाटील गावचे सरपंच आहेत, त्यांच्याकडनं 12,000 रुपये, त्यानंतर हेमंत जी भोईर यांच्याकडनं 1,000 रुपये आणि स्मिथ गोल्ड यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज करता ट्रॉफीज या ठिकाणी सौजन्य झालेत। सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार। असंच सहकार्य कायम मनाचे राजे
संघाच्या पाठीशी कायम असू द्यात, कारण की सहकार्याशिवाय कुठली गोष्ट पूर्णत्वास येत नाही. आणि जेव्हा जेव्हा या गावामध्ये स्पर्धा असतात, गावकऱ्यांचं सहकार्य हे मोलाचं असतं आणि ते सातत्यानं आपल्याला पाहायला देखील मिळालंय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल फुटवर्कचा अभाव तिथे पाहायला मिळालाय आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर वाईड यॉर्कर पाहायला मिळालाय. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली पाहायला मिळते. धाव फलकावरती 13 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्गवरती अंकित. ठाकूरपाडा विरुद्ध घाटीम अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र फिल्डर जे आहे ते द्विधा मनस्थितीमध्ये गेले. बॉलचं जजमेंट त्यांच्याकडनं मात्र चुकलं आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकताय तर इथे यावेळेला 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15 रन्स ऑन द बोर्ड. सर्व विजय संघाच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय की आपण इथे यायचंय. लॉर्ड्स जे आहे ते आता आपण टाकत आहोत. तेव्हा ऑल विनिंग टीम कॅप्टन्स प्रेझेंट इयर इथे यायचंय. डॉट चेंडू इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 15. टॉस जिंकला होता ठाकूरपाडा या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. फलंदाजी करता घाटीम संघाला आमंत्रित केलंय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येणार नाही. टप्पा पडला आणि त्याच्यानंतर मोठा स्विंग पाहायला मिळालाय. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळालाय आणि या वाईडच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या 16 झालेली आहे धाव फलकावरती. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्गवरती अंकित. इथे मात्र बॅटची कडा परंतु पंचांचा सिग्नल इथे येतोय नो बॉल. एकाच बाजूला जर आपण पाहू शकलात तर 3 फिल्डर जे आहेत ते ठेवले गेले आहेत आणि त्याच्याचमुळे हे पंचांनी हेरलं आणि इथे नो बॉल. नो बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. झेल टिपला गेला होता परंतु त्याचा फारसा फायदा काही झाला नाहीये फिल्डिंग टीमला. बघा या बारीक सारीक गोष्टी असतात त्या खूप महत्वाच्या असतात. 1 रन इथे कंप्लीट केली गेली आणि या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 18 झाली आहे. पुढचा बॉल आहे फ्री हिटचा. फ्री हिटची संधी दौडून आली आहे फलंदाजासाठी. आता फ्री हिटच्या या संधीचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल. फ्री हिटचा बॉल बॅटरसाठी. इथे मात्र बॅटची कडा स्लाइस केली आहे. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. त्रिशा 11 मंगलमूर्ती विरातन संघाचे कर्णधार. त्यानंतर NCC सफाळे संघाचे कर्णधार. त्याचबरोबर ओमकार बॉईज एडवण आणि आई आशापुरी एडवण संघाचे कर्णधार आपण इथे यायचं आहे. लॉर्ड्सची प्रक्रिया जी आहे ती आपण करीत आहोत. तेव्हा या सर्व टीम्सच्या कॅप्टनना पुन्हा एकदा मी विनंती करतोय की आपण इथे यायचं आहे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावसंख्या फलकावरती झाली आहे 19 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. चला सर्व विजयी कर्णधार विनंती आहे की आपण इथे यायचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्गवरती अक्षय.
अक्षय षटक क्रमांक 3 घेऊन तयार झालाय. षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेटने. अगदी चांगला बॉल होता. त्या बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न देखील केला. सॉफ्ट हँडने चेंडू जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेला गेला. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे आपण पाहिलं पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 21 धावा. पुन्हा एकदा विजय टीमचे कर्णधार आपण यायचं आहे इथे. यावेळेला मात्र भन्नाट वेगात टाकलेला हा चेंडू अक्षयने बॅटची कडा घेतली. त्यानंतर डोक्याला चेंडू तिथे लागला आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव जी आहे ती देखील कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. दोन चेंडू झाले. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. खणखणीत फटका पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला मात्र नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. 2 धावा रोखू शकणार नाही. दुसरी कंप्लीट केली आहे. तिसऱ्या करता वळत आहेत परंतु 2 धावांवरतीच इथे बॅटिंग टीमला समाधान मानावं लागेल. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 30 झालेली आहे. आपण पाहताय तनिष आणि निकेत ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका. चांगलं टायमिंग जुळून आलंय. चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पाड. षटकाराकरिता 6. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. संधी मिळाली आणि हात खोलण्याचा मौका मात्र मी सोडणार नाही असं मात्र फलंदाज दाखवतोय. अगदी चांगली फटकेबाजी इथे सुरू आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावसंख्येचा आलेख जर आता आपण पाहिला तर उंचावताना दिसतोय. 36 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अक्षय पुन्हा एकदा चांगला फटका. बेग हिट यावेळेला मात्र येईल का परंतु नाही. अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर विकेटचं झालंय पतन. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 36. या शेवटच्या ओव्हर नंतर आपण लॉट्सची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करणार आहोत. तेव्हा सर्व विजयी संघाच्या प्रतिनिधींना कॅप्टन्सना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. निकेतने काय सुंदर अशी बहारदार खेळी केली. सुस्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलं. 36 तर सध्या स्थितीला 3 षटकानंतर आपण पाहिलं तर फलकावरती लागलेत. पहिलं षटक वंदेसचं आपण पाहिलं होतं. 13 धावा एकवटल्या गेल्या. त्यानंतर अंकितचा इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली 6 धावा आणि त्यानंतर अक्षयच्या षटकात देखील धुव्वाधार बॅटिंग ही निकेतची पाहायला मिळाली. 17 धावा या तब्बल एकवटल्या गेल्या या षटकात. लॉट्स जे आहेत ते आता मात्र टाकले जात आहेत. तेव्हा सर्व प्रतिनिधींनी इथे यायचं आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती संदीप. इथे मात्र फुल टच बॉल. नोचा इशारा पंचांकडनं. कमरेच्या बराच वरती हा चेंडू होता आणि त्याच्याचमुळे नो बॉल. इथे 9+1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्या. फ्री हिटचा सिग्नल यानंतर निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा काय आलाय तर यस इट इज 4 रन.
चौकार म्हणजे 4 प्लस नो बॉलचा एक 5 रन फ्री हिटचा बॉल. इथे याही वेळेला मात्र आपण पाहतोय बॅटची कडा लागलेली आहे. वनदेश तिथे किपरच्या भूमिकेमध्ये फेकी करतात गोलंदाजाकडे. आणि इथे जर आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट जी आहे ती त्रिशा 11 मंगलमूर्ती विराथन. इथे जर आपण पाहिलं तर लॉर्ड्सची प्रक्रिया जी आहे ती कंप्लीट झाली आहे. पहिली लढत आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत असणार आहे आई आशापुरी एडवण विरुद्ध NCC सफाळे अशी पहिली लढत यानंतर असणार आहे. आणि त्याचबरोबर ओमकार बॉईज एडवण विरुद्ध मंगलमूर्ती विराथन अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हा आई आशापुरी एडवण आणि NCC सफाळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. विजयी संघाला जी आहे ती बाय मिळाली, पुढची चाल मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळालंय. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या चषकावरती कुठल्या संघाचं नाव हे कोरलं जाईल ते संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेल. संदीप मात्र अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. पहिला बॉलचा अपवाद जर वगळला, पुढील बॉल मात्र अगदी चांगल्या प्रकारे त्यांना हाताळलेत. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले फलंदाज, हळवारपणे चेंडूला खेळून काढलं पॉईंटच्या दिशेला. फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एक रन यावेळेला मात्र कंप्लीट होते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 43. चला आई आशापुरी एडवण आणि NCC सफाळे दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता यायचंय. इथे मात्र अगदी चांगला फटका लॉंग ऑन सीमा पार, षटकार 6. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 49. शेवटचा बॉल आता या सत्रातील. आता या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे सेट केलं जाईल. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल स्पिन गोलंदाजी यावेळेला मात्र पाहायला मिळाली. लेग ब्रेक का पाहायला मिळाला. डॉटने इथे पण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झाली आहे 49. 50चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहावं लागेल. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. यानंतर सर्व लढती ज्या आहेत या 3 षटकांच्या असणार आहेत. या सूचनेकडे सर्व टीमच्या कॅप्टन्सनी लक्ष द्यायचंय. चला बोथ टीम कॅप्टन्स टॉस करण्यासाठी. विवेक जी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरता यायचं आहे.
कोण बोलतंय? एडवन टीमचे कॅप्टन कॉल करतात. टिल इज द कॉल अँड टेल्स इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जास्त प्रतिक्रिया घेणार नाही आहोत कारण की आपल्याला ऑनगोईंग मॅचकडे देखील जायचं आहे. शुभेच्छा आहेत. 3 षटकांची ही लढत असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकलेला आहे आशापुरी एडवन या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. दरम्यान 49 धावा फलकावर लगावल्या आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं घाटीम टीमने. प्रतिस्पर्धी संघ ठाकूरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयला आपण पाहतायत एक लेफ्ट हँड धडाडीचा फलंदाज. डबल एचा ब्रँडचा वापर करत असताना आपण पाहतायत या खेळाडूला. जफर पटेल यांचा ब्रँड खूप मोठ्या प्रमाणात जरूर आपल्याला पाहायला मिळतो. हॅलो चेक. हॅलो चेक. तर विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने चांगली बॅटिंग केली, आक्रमकता काय असते याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं. 26 धावांचं योगदान तनिषच्या बॅटमधून. निकेत 18 धावा. या 2 फलंदाजांच्या कुशल फलंदाजीच्या जोरावर सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. सामन्याला होते सुरुवात. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, नाण्याची दुसरी बाजू आता पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. संदीप हेमाडे, अक्षय ठाकूर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. 1 रन मिळेल. ऑफ द मार्क संदीप हेमाडेच्या बॅटमधून 1 रन. आज आकाश घरत मॅचचा आनंद घेत असताना या अगोदर दुसऱ्या दिवसामध्ये मॅचचा आनंद घेतला. खेळपट्टीवर संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर निकेत आणि आकाश ही एवन जोडी म्हणून जी ओळखली जाते. दोन्ही परम मित्र आणि आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी मात्र जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शुभमजी पाध्यसाहेब यांचं दुपारच्या सत्रामध्ये आगमन. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं बॅकबोन राहिलेत मनाचे राजे चषक वेडी. आणि सगळ्यांनी कौतुक केलंय. ज्या ज्या वेळेला टॉस बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये SP यांचं वर्णन सांगितल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं की हो, आपुलकीचं एक नातं नेहमीच निर्माण करणारं असं व्यक्तिमत्व आहे. किरण गुरुद्वान यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा मी बाहेर खेळायला जातो तेव्हा लिंक शेअर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आणि नेहमीच ते मात्र पाठीशी असतात. फक्त आयोजक म्हणून नाही तर एक क्रिकेट प्रेमी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी दीप. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. वेट अँड वॉच केलं. महेंद्र भोईर यांनी आतापर्यंत खूप चांगली पंचांची भूमिका साकारली गेले. नितेश कदम नो डाऊट अबाउट इट मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे त्यामुळे
आपण सातत्याने पाहतायत या विभागामध्ये सुद्धा वेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे. चेंडू गॅप मध्ये निघून जाईल. थर्ड मॅन क्लिअर करणारा संघर्षाचा चौकार अक्षय ठाकूरच्या बॅटमधून कडक शॉट चौकार. सहा धावा झालेत. वेळेला चेंडूला लेफ्ट केलं. महेंद्र भोईर वळतायत पुन्हा एकदा. व्हाईट बॉलचा इशारा देताना आपण पाहू शकाल. पहिला सामना आपल्या भेटीला येणार आहे NCC सफाळे वर्सेस आई आशापुरी एडवन. तुषार भोईर यांना आपण पाहताय सकाळच्या सत्रापासून अतिशय चांगली मेहनत त्यांची सुद्धा राहिले. आयोजक म्हटलं तर मेहनत हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये लिहून ठेवलेला असतो आणि फार कमी वेळेत कमी वयामध्ये तुम्हाला आयोजकाची भूमिका आल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या या पार पाडता येतात. परंतु त्या मनाने पार पाडल्यानंतर तुम्ही एक ब्रँड बनता. यावेळेला अप्रतिम चिप शॉट खेळला गेलाय. खूप चांगला फटका थर्ड मॅनला. काय बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना मनगडाचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो अक्षय ठाकूरच्या बॅटमधून हा खणखणीत सनसनाटी चौकार. अप्रतिम हा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. दीप एक आपण पाहिलं तर अपकमिंग यंग टॅलेंट. याच घाटीम गावातील बरेच खेळाडू असे आपण पाहतात की आगरी प्रीमियर लीग मध्ये खेळतात. सातत्याने आपण पाहिलंय. 12 ते 18 जानेवारी स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात राजू रामचंद्र पाटील साहेब यांनी यावर्षी मॅन ऑफ द सिरीज बाईक स्पॉन्सरशिप केली गेले. म्हणजे प्रथमतः हा आगरी प्रीमियर लीग मध्ये बाईक येते. आपला ऑन साईडला क्षण पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 आहे धावसंख्येवर. या अगोदर आपण आकाशची खूप चांगली स्कोरिंग पाहिली. आता रोहनला आपण पाहतायत. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावा आल्यात त्या 12. 50 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 18 बॉल 38 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय ठाकूर एक तंत्रशुद्ध फटक्यांचा नेहमीच राजा राहिलाय. कारण मिडल ऑर्डरचे फलंदाज सुद्धा चांगले आहेत. वंदे शेमाडे सारखा खेळाडू आपण पाहू शकाल. काय कॅच घेतली होती कालच्या दिवसामध्ये. व्हायरल झाली ती कॅच. ॲथलेटिक प्लेअर. शॉर्ट प्लेन चेंडू होता. हुक केलंय. चेंडू निघून जाईल. 4 धावन करता फाईन लेग लॉंग लेगच्या अगदी मधोमध चौकार. प्रणय घरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. राहुल घरत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना नीरज कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचा पॉवरफुल बॅटिंग झाली. सिंगल डबलला महत्त्व दिलं. 2 व्हाईट बॉल आले. 2 चौकार आले. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. नामी संधी होती. इथून मात्र आराम के साथ 1 रन ॲड होईल. या 1 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ठाकूरपाडा या टीमची 17 या धावसंख्येवर 17. विजयासाठी अजून सुद्धा 33 रनची आवश्यकता आहे.
चला थोडंसं स्पीडअप करा, यानंतर 3 षटकांचे सामने खेळविण्यात येतील. वेळेच्या नुसार मात्र जरूर तुम्हाला फेरबदल करावा लागतो. आज 10 टीम्सला प्राधान्य दिलं गेलं. कोणत्याही संघाला दुखवायचं नाही आहे. प्रत्येक संघाला इच्छा असते की वेळीच्या मैदानात आमची एंट्री व्हायला हवी आणि त्यामुळे मात्र ते संघ 10 संघ आजच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी उत्सुक झाले. यावेळेला अप्रतिम बॅकफूट पंच केला जातोय. मनगडाचा चांगला वापर करत असताना कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत चौकार. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर दर्शवून दिला होता. फिल्डिंग मात्र खराब पाहायला मिळाली. बॅकअप चांगला मिळतोय. 2 रन्स मिळतील. संदीप पेमाडे मात्र स्ट्रॉंग पद्धतीने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन म्हणतायत कॉन्फिडन्स लेवल माझ्याकडे आहे. या 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते हळूवारपणे 23 या धावसंख्येवर 23. चांगला बॉल आहे. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निकेत हातामध्ये निघून जातोय. षटक क्रमांक यावेळेला 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस ठाकूरपाडा टीम जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर आणि इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 27 रन 13.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 12-27. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23. 12 बॉल आणि 27 रन. तन्मय गोलंदाजी मार्कवर येतोय. तन्मय आपल्या गोलंदाजी मार्कवर. अक्षय ठाकूर समोर. दोन्ही सेट फलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. यावेळेला अप्रतिम फटका तर छान आहे. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या वरून खेळलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. चेंडूला फील्ड करतील, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत असताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. 6 बॉलमध्ये 22 झालेल्या आहेत. गेल्या मॅचचा विचार केला तर आपण प्रथमेश जरी नवीन गोलंदाज असला परंतु विजयी हा विजयीच असतो. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अक्षय ठाकूर फार वेगाने निघून चालले होते. विकेट सॅक्रिफाईस केली की काय. फलंदाज बाद. गॉन. अडचणीत सापडलेल्या संघाला ऋषी वर काढेल का. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. जजमेंट चुकतोय.
आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. झेल सोडण्याचा परिणाम काय असतो येणारी वेळ दर्शवेल. झेल सुटला आणि जागमाता रावळे टीमचा प्रवास या स्पर्धेतून समाप्त झाला. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. सातत्याने आपण जाणलंय, पाहिलंय, अनुभवलंय. 26 धावा आदरणीय मंगेशजी भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला. आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. ऑन साईडला त्या रेंज मध्ये आलाय, परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली. सरळ चेंडूला फेकून दिलंय. फ्लिक ऑफ द रिस्ट. 6 धावा. व्हॉट अ शॉट बाय संदीप हेमाडे. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले 4. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 32 विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 8 बॉल आणि 18 रन. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय, परंतु आता मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत. चांगलं जजमेंट. खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज संदीप हेमाडे बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. या वेळेला मात्र आपण पाहताय जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स 4. आता 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36. वंदेश हेमाडे आल्या आल्या खूप चांगलं स्वागत केलंय. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 रन ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 14 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चला, टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, वेळ दौडू नका, लगेच मॅचला सुरुवात करा. MS11 झाई टीम उपस्थित होताना आपण पाहतायत. प्रशांत अँड ऑल टीम आपलं सहर्ष स्वागत. तिसऱ्या दिवसातील हा संघ अंतिम 5 मध्ये प्रवेश केला. अतिशय चांगली मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळाली होती. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 रन. धावा होतील का, की या वेळेला गोलंदाज मॅच विन करून देईल? प्रतीक नावाचे खेळाडू सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खूप चर्चेत राहिले. प्रतीक पाटील बाट्या भिवंडीचा एक खेळाडू. नेहमीच आपण पाहिलं डोंबिवलीचा टार्झन म्हणून ज्याला ओळखलं जातं. त्यानंतर प्रतीक धोदडे आदिवासी समाजातील एक जबरदस्त मातब्बर खेळाडू. आणि प्रतीक घरातलं आपण पाहिलं तर अप्रतिम मॅन फ्रॉम कळम. लेदर बॉल टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव, रबर बॉलमध्ये थैमान घातलं. आणि हा प्रतीक या वेळेला बॅटची एज घेत निकेतला बीट केलंय आणि सरळ चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझनला. नशिबाचा चौकार. 4. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 धावा. 5 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. बॉल चांगला होता, परंतु या वेळेला टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॅटची एज घेत निकेतच्या अगदी माथ्यावरून चेंडू निघून जातोय. परफेक्ट कॅच होऊ शकला असता, परंतु हा बॉल
थोडंसं उजव्या हाताच्या बाजूने गेला. व्हाईट बॉलचा इशारा. थोडेसे प्रेशराईज जरूर झालेत. मात्र गोलंदाज प्रतीकला आपण पाहतायत. प्रतीक नामी संधी आहे. 5 बॉलमध्ये 9 रन जर दिल्या नाही तर या वेळेला या मॅचचा हिरो ठरेल. हा सुद्धा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42 विजयासाठी. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता. वंदेश येत आहेत काहीतरी ऋषीला कानमंत्र देत असताना. आणि हे असायला हवं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच तुमचं बॉन्डिंग चांगलं असायला हवं. एकमेकांवरचा विश्वास, आत्मविश्वास, या गोष्टी जेव्हा तुम्ही जुळून घेता त्यावेळेला तुमची टीम स्ट्रॉंग बनते. हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाउन्स लगातार. तिसरा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजीचं पृथक्करण प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गोलंदाजाला समजवत असताना जवळ येत आहेत, सांगतायत की प्रतीक अशा प्रकारची गोलंदाजी केली तर आपल्याला घरचा रस्ता धरावा लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43-43. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हा लगातार चौथा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईट 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 मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. 5 बॉल आणि 6 रन. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा बॉल फेकलेत. त्यामध्ये धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. निकेत जातायत, सांगतायत प्रतीक यासाठी तुला गोलंदाजी दिलेली नाही आहे वाईट फेकण्यासाठी, तर तुला चांगली गोलंदाजी करायची आहे, मॅच विन करून द्यायची आहे. मॅच विन हो किंवा नको परंतु चांगली गोलंदाजी कर. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत नो मॅन्स लँडमध्ये. बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा ऋषीच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. 4 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल. या बॉलची अपेक्षा आहे. या लेंथवर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतील त्यावेळेला भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडतील, परंतु हे लाईन अँड लेंथ विसरले होते प्रतीक. फुल टॉस बॉल. फिनिशिंग टच. स्टायलिश फिनिश. फुलटॉस बॉलला थारा नाही आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता विजयाच्या शिक्कामोर्तब करत असताना संघ ठाकूरपाडा. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन ठाकूरपाडा टीम अँड हार्ड लक घाटीम टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आणि जशी मॅचला सुरुवात होईल त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब